हे खा हे खा काय जरा तोंडाजवळ एवढी मारतेस ती. काय लांबा खायचं याडाय ग. एवढा खाल्लाय की एवढा राडा केलाय की एवढं सगळं केलंय की राडा. अजून काय खायचंय. कसं बघताय त्याला. वकड दाखव त्याला. काय खाचू खाचू खाचू. आता नीट झालंय. आता नीट झालंय. बरं नव्हतं आधीच तापाचं पिल्लू होतं. छोटे बाबू होता आधी. खात नाही. तोंड करून साल्टी खाती दिलेली. हा आलं बघ. बघा पिल्लूची कशी मज्जा चालू आहे ती. जरा चोख पटापटा कोईन. तिला सगळंच खायचं नाटक करते ती. ताट काय खात नाही असं काहीच नाही. आम्ही सगळे म्हणतो हे नक्की कुत्रच आहे का हाय काय. बंद करला सगळं चालतं त्याला. आंबा, केळ, केळीचं साल, डोसे, चटणी. डोसा आणि नॉर्मली नको साधा. त्याला डोस्याला चटणी लावून डोसा खायचा असतो. आपलं खाणं खात नाही ते. त्याचं वाटीत नेऊन खायला ठेवल्यानंतर आपण जेव्हा जेवायला बसू, आपण जेव्हा घालू तेव्हाच ते खाणार आपल्या बरोबरच. तुम्ही दूध चपाती टाका ते खाणार. तुम्ही दही चपाती, दही भात पण आपल्या ताटातलाच काढून घातला पाहिजे समोर तिथं. त्याची वाटी नेऊन बाहेर तुम्ही किती पण घालून या. तेवढा पुरतं तेवढं तोंड लावतंय, खाल्ल्यासारखं करतंय. परत आपण जेवायला येऊन बसतोय समोर. मग ते आपण दूध चपाती खायला लागलं की पटकन त्याच्या ते खाणार. त्याला आंबा खाऊच देत नाही कधीपासून. त्याच्या आंब्याच्याच मागे लागलाय तो. ते सालीचं किती हे करून टाकले. करून फेकलेत सगळे सालीचे. आता येणार आहे. त्याला आंबाच खाऊ देत नाही कधीपासून. खाऊच जात नाही खायचं तुला तर देऊन टाक. कशी मान ओवाळते. आता खा म्हणा. खाते आंबा ती खाताय काय पण खाताय. कशाला घाण करायचं. सगळ्यात चांगले बरमोडे हेच टिकाले म्हणून सगळे हेच घेते. जीन्सच्या पॅन्टचं ह्याचं देखावायचं दोनदा धुतल्यावर पटकन. हो खाताना म्हणत होतं 300-100 आणि 50 नको बा म्हटलं. आता ताटातलं पाहिजे. ती काहीच खाऊ देणार नाही तुला. एवढं उशीर साल्ट. आता कोई घेतली तर कोई. तसं आता ताटातलं बरोबर. काय लांब आवडत असेल. कुणाचं कुत्रा आंबा खातंय का सांगा मला कमेंटमध्ये. आमचं कुत्रा आंबा खातंय बघा. सगळंच खातंय तसं तर. आंबा काय केळी पण खातंय, डाळिंब, द्राक्षे काय पण खातंय. चाललं आता वर झोपायला. बघलायचं. आता अंग पुसायला तो. सर आले सुकलंय ते मग. आता चोळायला आमची. उद्या परवा दिवशी बेडशीट धुते. इकडे बघ. काय येतो काय फोन मध्ये शिरून कसं बघताय. आलं आता अजून आंबा खायचं याडाला. आता अजून आंबा. त्याला दिवसभर आंबा दिला तर हे होईल. तिथं इथं टाकून निघून गेलो. एवढं मला पटकन गोल फिरायलाच येत नाही. त्यांनी सकाळीच केळी, आंबे, भाजी आणली होती. आणि किचन स्वच्छ केलं होतं. सगळं पुसून काढलं होतं. आणि हे बघा भाजी पण आणली होती. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आंबे, केळी, वांगी, भेंडी, बटाटे, टोमॅटो, देशी टोमॅटो सगळी भाजी आणली होती.
मला भाजी पण नीट करायची होती. हे बघा मी इथं घर पुसत होते. किचन वगैरे सगळं धुवून पुसून काढलं होतं. हे बघा घर पुसताना मी बुधवार होता, बुधवार का अमावस्या मंगळवार काहीतरी होता. बघा हा लेट व्हिडिओ टाकते त्याच्यामुळं गोमूत्र, मीठ, पुन्हा लिंबू असेल तर लिंबू, हळद टाकून सगळं स्वच्छ घर पुसून घ्यायचं. मला वाटतं अमावस्याच होती काय की त्या दिवशी, त्याच्यामुळं मी पुसून काढत होते सगळं टाकून.